नमस्कार, मी संदीप खळे. आज आपण आलेलो आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये. नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच होते असं म्हणायला हरकत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजाभाऊ वाजे, तर शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे निवडणूक लढवत आहेत. सिद्धेश्वर महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नक्की ते कुणाची मते घेणार, आदी बाबींवर आपण चर्चा करण्यासाठी द्वारका सर्कलला आहोत नाशिक शहरामध्ये. येथील नागरिकांशी संवाद साधू, त्यांना काय वाटतंय या दोन्ही उमेदवारांबाबत, त्यांचं मत काय आहे, कोणाला निवडून दिलं पाहिजे. जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे, त्यांनी नाशिक शहरामध्ये कामं केलेली आहेत का, त्यांना लोक ओळखत आहेत का. राजाभाऊ वाजे जे आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतंय नाशिककरांना, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या परिसरात दोन्ही उमेदवारांसाठी प्रचार केलेला आहे आणि त्या प्रचारानंतर नक्की वातावरण काय आहे याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. काही नागरिक आहेत आपल्या समेत. निवडणूक लागली माहितीये का, कोण उमेदवार आहे? राजाभाऊ वाजे. राजाभाऊ, चिन्ह काय त्यांचं? मशाल. त्यांच्या विरोधात कोण आहे? हेमंत गोडसे. हेमंत गोडसेंचं चिन्ह काय? धनुष्यबाण. हेमंत गोडसेंना ही निवडणूक कशी असेल? केले त्यांच्यासाठी. का बरं? काय कामच नाही त्यांचं. काय राजाभाऊ वाजे फिक्स आहे. राजाभाऊ वाजेंना का पसंती दिली जाते? चांगला माणूस आहे, देव माणूस आहे तो. सगळ्यात जातो येतो तो, सगळा मग गरीब माणसात बसतो तो. इथे महाराज पण उभे राहिलेत. महाराज कोणाची मतं घेतील? महाराज हेमंत गोडसे. हेमंत गोडसेंची मतं घेतील. ते काय वाटतं तुम्हाला, ही कशी होती निवडणूक? आपल्याला काय माहिती नाही. निवडणूक जी आहे तर प्रचारात कशी रंगत आहे का, कसं काय? हा ना, राजाभाऊ गोडसेचा प्रचार चालू आहे ना दोन. राजाभाऊंचा चांगला प्रचार. तुम्ही कुठले? प्रॉपर नागपूरचे. नागपूर. इथे आहे, इथं मतदान आहे का तुमचं? नाही. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. आपण नाशिक शहरामध्ये आहोत. निवडणूक लागलेली माहितीये का? कोण उमेदवार आहे? हेमंत गोडसे. चिन्ह काय त्यांचं? धनुष्य. त्यांच्या विरोधात राजाभाऊ वाजे. त्यांचं चिन्ह काय? मशाल. गिराईक येत असेल तुमच्याकडे, चर्चा कोणाची करतायत? आता असं आहे का, ते म्हणतं, कोण म्हणतं गोडसे येईल, कोण म्हणतं वाजे येईल. हवा कोणाची? आता तर वाजेचीच आहे. वाजेंची. का बरं? कारण सर्व म्हणतात वाजेलाच निवडून आणायचं. वाजेलाच निवडून आणायचं म्हणतो. अजून काही नागरिकांशी बोलू. वाजेंचीच हवा आहे असं बोललं जातं. काही सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मतदान करता का? नहीं सर. इलेक्शन में आप वोट देते क्या? नहीं, अभी मैं वोट कार्ड बना नहीं. वोट कार्ड बनाना है क्या? हवा किसकी है? नहीं मालूम. निवडणूक लागलेली माहिती आहे का? हो. कोण आहे उमेदवार? राजाभाऊ वाजे. चिन्ह काय त्यांचं? मशाल. गोडसेंचं? धनुष्यबाण. कोणाची चर्चा आहे, कोणाची हवा आहे? राजाभाऊ वाजे. का बरं राजाभाऊ? त्यांचा स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला, पण कामं पण करायला पाहिजेत ना. हो, त्यांनी केलेले भरपूर कामं केलेले. हेमंतप्पाने काय केलेले, त्याच्यामुळे राजा गोडसेंवर नाराजी आहे का? हो. उद्धव ठाकरेंना सोडल्यामुळे नाराजी? हो. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागली माहितीये का? माहिती. उमेदवार कसे आहेत? सगळे चांगले. सगळेच चांगले आहेत. नाशिक शहरातल्या कोणत्या सोयी सुविधा राहिल्या त्या करायला पाहिजे? नाशिक मध्ये त्यांनी मेट्रोची दिलेली मेट्रो चालू केली पाहिजे लवकरात लवकर. पेट्रोल चालू केली पाहिजे. अजून बस दुसरं काय बाकी आहे? सगळं विमानतळ आहे, सगळं काही. मेट्रो व्हायला पाहिजे. कोण करू शकेल? राजाभाऊ वाजे. राजाभाऊ. का बरं? राजाभाऊ चांगला माणूस आहे ना, आमदारकी बी केलेली, अनुभवी आहे, शिक्षण आहे, उच्च शिक्षित आहे. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली माहितीये का? कोण उमेदवार आहे? राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे. कोणाची हवा आहे? आता याचीच वाटते, राजाभाऊ गोडसे. राजाभाऊ वाजेंची. हेमंत गोडसे काय नाराजी का? नाही, असं काही. राजाभाऊंची काय आवडते? हा, भरपूर म्हणजे लोक चांगला व्यक्ती. चांगला व्यक्ती अशी चर्चा करतात. हो. हे म्हणतात राजाभाऊ वाजे. काय वाटतं तुम्हाला?
राजाभाऊ वाजेंची हवा आहे म्हणतात, जाणवते का? राजा वाजे है क्या? मेरे को बोलते नहीं आ रहा था। अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. निवडणूक लागली माहितीये का? कोण उमेदवार आहे? नाही माहित. निवडणूक लागलेली माहितीये का? कोण उमेदवार आहे? उमेदवार आता बघू. नाही, पण उमेदवार कोण आहे? उमेदवार आता निश्चित ठरलेले नाही अजून. राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे अशी लढत होते. कुणाची चर्चा आहे? चर्चा दोघांची आहे. दोघांची आहे. जे महाराज आहेत ते कुणाची मतं घेतील? साधारण माणसाची घेतीलच ते आता. काय म्हणजे कोणत्या, गोडसेंची घेतील की वाजेंची घेतील? ते सांगू नाही शकत आपण. सांगू नाही शकत. निवडणूक लागलेली माहितीये का? निवडणूक लागलेली माहितीये का? हा. कोण उमेदवार आहे? आमच्या इकडे तर वाजे. त्यांच्या विरोधात कोण? हम्म. त्यांच्या विरोधात कोण उमेदवार आहे? हेमंत गोडसे. कुणाची चर्चा आहे? कोण निवडून येईल असं वाटतं? आणि आमच्या इकडे तर वाजेच आहे. का बरं वाजेची हवा आहे? माणूस चांगला आहे, काम चांगलं करतो ते. हेमंत गोडसेने काम नाही केलेलं. काय वाटतं तुम्हाला दोन उमेदवारांमध्ये काय फरक आहे? वाजे चांगला आहे माणूस आहे. म्हणजे काय काम चांगलं आहे त्याचं? त्याचा माणूस चांगला आहे, ते काम चांगलं करतो ते. माणुसकी त्याच्यामध्ये. हेमंत गोडसे मध्ये काम नाही करतात ते. 10 वर्ष निवडून आलेले त्यांनी काहीच काम नाही केलं. सरकार सोबत आहेत ना ते. हो बरोबर. सरकार काय आयसीचे सरकार काम थोडी करतात ते. सरकारने फक्त आश्वासन दिलेले. सरकारबाबत नाराजी आहे का? हो सरकारमुळे नाराज आहे आम्ही. का बरं नाराजी आहे? काम नाही करतात ते फक्त. शेतकरी लोकांचं असं आहे. सरकारवर का नाराजी आहे लोकांची? शेतकरीला नाही, काही समाधान सर्व्हिस वाल्यांना नाही, मीडियम क्लासला नाही, रिटायरमेंटला नाही. फक्त आश्वासन अजून देतात ते. फक्त आश्वासन. बस काही नाही. लोक त्यांच्या विरोधात मतदान करतील का सरकार? ऐका ना, सर्व समाज आहे ना त्यांच्याशी नाराज, सरकारशी. त्याचा गोडसेंना तोटा होईल. त्याचा फरक तर पडणारच आहे. फरक पडणार. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. निवडणूक लागली माहितीये का? हा माहिती ना. कोण उमेदवार आहेत? आता काय सांगू शकत नाही कोण येईल, पण तसं उमेदवार कोण आहेत उमेदवार? उमेदवार आपले हेमंत गोडसे, वाजे साहेब आणि महाराज नाव नाही. महाराजांची हवा आहे का? नाही, महाराजांची नाही. महाराज कोणाचे मतदान घेतील? त्यांच्या आता जे भक्त करतात त्यांच्या मताने होता. आपण फरक कोणाला पडेल? गोडसेंना पडेल का वाजे? गोडसे वाजे साहेब. चांगलं मतदान घेतील महाराज. यस. नाही माझ्या महाराज नाही, गोडसे घेतली. गोडसे चांगले. वाजे का गोडसे? मग कोणाचे? गोडसे. गोडसे. काय वाटतं तुम्हाला, गोडसे येतील का निवडून? वाजे. वाजे. का बरं वाजे येते? त्यांचं काम चांगलं आहे. काम चांगलं. हो. गोडसे का नको? नाही नको जगा. म्हणजे काय ते बाबा, तुम्हाला काय काम आवडले नाही त्यांची? काम आवडले नाही, ते सत्तेसाठी ह्या त्या पक्षात जातं. पक्ष बदलला त्याचा तोटा होईल त्याला. हो. गोडसेंनी पक्ष बदलला त्याचा तोटा होईल. तिकीट फिक्स नव्हतं गोडसे, पण गोडसे यायला पाहिजे शक्यतो. पण पक्ष बदललाय त्यांनी, उद्धव ठाकरेंना सोडले, त्याच्याबद्दल नाराजी आहे. उद्धव ठाकरे काय नाही, मोदीचा माणसं आहे, बस मोदी सरकारला पाहिजे. त्यांना मागच्या वेळेस उद्धव ठाकरेंनीच तिकीट दिलं होतं. मागच्या वेळेस शिवसेना तिकीट भेटलं होतं माहिती, मान्य मला, पण सरकार तर बीजेपीचे आहे ना वरती. तुम्हाला काय वाटतं? मला एकच वाटतं, हे सगळं आहे ना मत मोदीच्या नावाखाली. स्वतःच करतो तो काहीच नाही. स्वतःच करतो तो काहीतरी पाहिजे. आणि मागच्या वेळेस उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं होतं त्यांना ना, आणि यावेळेस पण तिकीटासाठी त्यांनी किती चक्र आले तुम्हाला माहिती आहे. सांगायचे गोडसेंना तोटा होईल का उद्धव ठाकरेंना सोडलं? होईल. काय तोटा होईल? मतांचं लोक मतदान करणार नाही. उद्धव ठाकरेंची लाट आहे महाराष्ट्रात असं बोललं जातं. मोदी इकडे दिसते का? नाही, इकडे नाही दिसत. कोणाची लाट? मोदीचीच लाट आहे. मोदींचीच लाट आहे. अजून काही नागरिकांशी बोलू. निवडणूक लागलेली माहिती आहे का? आम्ही बाहेर गावचे असेल. कुठले तो? सुरगाणा. कोण आहे तुमच्याकडे उमेदवार? आमच्याकडं बगरे साहेब आहे आणि आपले भारती पवार. कोणाची हवा आहे, बगरेंची का भारती पवार? आपण धंद्यावाले माणसं आपण काय बोलू शकत नाही त्याच्यामध्ये. धंदेवाल्यांशी संबंध येतो ना मतदार. नाही, आपल्याला आपण तुमचं विचारत नाही. आपण राजकारणापुढे आलं की राजकारणापासून आपण राजकारणाबद्दल कंटाळा आलाय. नाही, दुसऱ्यांची मीडिया घेतो. कोणाची हवा आहे? इथं हवा फक्त राजा भाऊ वाजेंचीच राहणार आहे. फक्त मशालच चालणार आहे. का बरं? काय बघा आता तुमच्या डोळ्यासमोरच आहे ना, सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे ना.
गॅसची टाकी कुठे आता दाखवा बरं. हातावरचा माणूस आहे मी. गॅस वाढलाय, मग सगळंच वाढलंय. अजून काय? काहीच नाही, बस फक्त राजा भाऊ वाजेच हेमंत गोडसेंची काय कामं आहेत? दिसतच नाही. सरकार तर त्यांच्या सोबत आहे. आता तुम्हीच बघा सरकार का सोबत आहे. 40 लोक संघ आहे म्हणून सरकार सोबत आहे. नाशिक शहर वाजेंना साथ देईल का गोडसे? एकदम चांगला माणूस आहे वाजे, राजा भाऊ वाजे, माणुसकीचा माणूस आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती म्हणून त्यांना मतदान होईल का? उद्धव ठाकरेंना सहानुभूती म्हणून त्यांना मतदान होईल? नाही नाही, राजा भाऊ एक नंबर माणूस आहे. माणूस चांगले. हो. काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवा आहे? राजाभाऊ वाजेंची. का बरं? सर एक सरळ साधा आणि सर्वसामान्य माणूस येतो. त्यांनी यायला पाहिजे. आल्यानंतर आपल्या नाशिक जिल्ह्याची कुठेतरी प्रगती होईल. या माणसाला 10 वर्ष देऊन सुद्धा कुठं प्रगती नाही. कुठं शिक्षणात नाही, कुठं तुम्ही व्यापार क्षेत्रात म्हणा, कुठल्याही क्षेत्रात कुठल्या प्रकारची प्रगती नाही यांच्याकडून. त्यांना तिकीट का दिलं असेल महायुतीने? महायुतीला तो माणूस पाहिजे होता, एवढा प्रखर माणूस पाहिजे होता आणि त्यांना त्यांच्या हिशोबाने करायचंय. जर आपल्याला जनतेच्या हिशोबाने आणि नाशिकच्या विकासाच्या हिशोबाने जर करायचं असेल तर राजाभाऊ वाजे आलं पाहिजे. आपण भाजपाची मोठी ताकद आहे नाशिकमध्ये, तर वाजेंना निवडून येणं अवघड आहे ना? नाही, कसं होईल? अहो, भाजपची ताकद आहे म्हणजे ताकद कोणी, जनतेची ताकद आहे. आणि जनतेने जर ताकद लावली सरळ तर यांच्याच वाढणार. आणि भाजपची नाही तर सेनेची हवा आहे पहिल्यापासून, शिवसेनेची. पण बरेच नेते शिवसेनेला सोडून गेले. अहो, नेते सोडून गेले, सेनेचे माणसं नाही सोडून गेले. मतदार जागेवर आहेत. मतदार जागेवर आहेत. आता मोदींनी पण मतं मागितलीत, उद्धव ठाकरेंनी पण मतं मागितलीत. मोदींना कसा प्रतिसाद होता? मोदींनी मतं मागितली, पण मोदींनी कोणत्या शेतकऱ्याच्या विषयावर किंवा आपल्याच म्हणून व्यापाऱ्यांच्या विषयावर कुठं भाषण झालं, कुठं काही बोललेच नाही. कोणताच मुद्दा घेतला नाही मोदींनी. पण काल मोदींच्या प्रचारातला मुद्दा काय होता? मोदींच्या प्रचारातला मुद्दा एकच होता का हेमंत गोडसेला निवडून आणा. फक्त एवढाच मुद्दा होता त्यांच्यावाला. कोणता व्यापारात नाही, शेतकऱ्याविषयी नाही, कोणाविषयी नाही. उद्धव ठाकरेंचे काय मुद्दे होते? उद्धव ठाकरेंनी पण हेच मत घेतले. पण आपल्याला जो माणूस द्यायचा आहे, सरळ आणि साधा माणूस निवडून द्यायचा आहे, तो म्हणजे फक्त राजाभाऊ वाजे. आपण नाशिक शहरामध्ये होतो आणि येथील जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल सह संदीप खळे, नाशिक. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.